ताक खरंच अमृत आहे का, की फक्त एक ट्रेंड? आणि हे सगळं ऐकून तुम्हीही रोज ताक पिणं सुरू केलंय का? एक महत्वाची गोष्ट, ताक प्यायल्याने खरंच पित्त कमी होतं का? आज आपण समजून घेणार आहोत ताक पिण्याची योग्य पद्धत किंवा ताक बनवण्याची योग्य पद्धत, पिण्याची वेळ आणि प्रमाण. आयुर्वेदाप्रमाणे ताक हे पचण्यास हलके असते, भूक वाढायला मदत करते, भूक पचनाला मदत करते, पण ते योग्य प्रमाणात तयार केलं पाहिजे आणि योग्य वेळेवर घेतलं गेलं पाहिजे. ताक बनवण्याची सगळ्यात सोपी आणि योग्य पद्धत कोणती? ताक हे बनवताना दही 1 प्रमाण आणि 6 भाग पाणी या प्रमाणात अत्यंत पातळ असे बनवावे. तुरट लागायला लागलं की ताक तयार आहे हे समजावे. त्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि सैंधव मीठ घालून हे ताक तुम्ही घेऊ शकता, तेही जेवणानंतर आणि फक्त दुपारच्या जेवणानंतर. सकाळी उठल्या उठल्या किंवा रात्री ताक पिऊ नये. आणि एक महत्वाची गोष्ट, बाजारात मिळणारं पॅक ताक जे आहे ते प्रोसेस केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हही असू शकतात. त्यामुळे घरी केलेलं ताकच प्रिफर करा, ते जास्त गुणकारी असतं. फक्त लोक सांगतायत म्हणून कुठलाही ट्रेंड फॉलो करू नका. तुमच्या शरीराला आणि प्रकृतीला काय जास्त सूट होतंय हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. अशाच सोप्या आयुर्वेदिक टिप्ससाठी आम्हाला फॉलो करा संतुलन फॅमिली वेलनेस क्लिनिक. तरीही तुम्हाला पित्ताचा त्रास होतच असेल तर तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक क्लिनिकला अवश्य भेट द्या. थँक्यू.